जालन्यात शिवजयंती दिनी संतापाचा उद्रेक. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवभक्तांचे भीक मागो आंदोलन. पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी मिळत नसल्याचा आरोप. जमा केलेली रक्कम प्रशासनालाच देणार असल्याची घोषणा. एकीकडे शहरात शिवजयंतीचा जल्लोष, ढोल ताशांचा गजर आणि घोषणांनी आसमंत दुमदुमलेला असताना दुसरीकडे मात्र जालन्यात संतापाची ठिणगी पडली. शहरातील जालना इथं शिवभक्तांना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भीक मागो आंदोलन छेडत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका केली. शिवभक्तांचा आरोप आहे की महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण, परिसराची दुरुस्ती आणि आवश्यक देखभाल यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निधी उपलब्ध करून दिला जात नाहीये. ज्या राजांनी स्वराज्य उभं केलं त्यांच्या पुतळ्याची दुरावस्था सहन केली जाणार नाही असा इशारा देत आंदोलनकर्त्यांना हातात फलक घेऊन पुतळ्यासमोर भीक मागण्यास सुरुवात केली. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. अनेकांनी या कृतीला पाठिंबा दर्शवला तर काहींनी प्रशासनाच्या उदासीनतेवर सवाल उपस्थित केले. आंदोलनकर्त्यांना जाहीर केले की भीक मागून जमा झालेली संपूर्ण रक्कम तो प्रशासनाकडे देणार असून आता तरी पुतळ्याचं सुशोभीकरण करा असा थेट सवाल अधिकाऱ्यांना केला जाणार आहे. दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून सदर बाजार पोलीस ठाणे यांच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतले. या कारवाईनंतर शहरात चर्चेला उधाण आलं असून शिवजयंतीच्या दिवशीच अशा प्रकारचं आंदोलन घडल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शिवजयंतीच्या पावनदिनी उभारलेला हा संतापाचा स्वर प्रशासनाला जाग आणणार का? महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण कधी होणार? या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनालाच द्यावी लागणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत यांची आज 19 फेब्रुवारी निमित्त जयंती आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही बघसाल की प्रशासनाकडनं निधी हा मोठ्या प्रमाणात स्थानिक गुत्तेदाराला मिळत नाही. स्थानिक गुत्तेदाराला निधी कमी प्रमाणात मिळाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे या निकृष्ट क्वालिटीचे या ठिकाणी काम तुम्ही बघू शकता. परिसरामध्ये दरवर्षी या ठिकाणी वरून निधी येतो. दरवर्षी या ठिकाणी जे फवाऱ्याचे मोटर आहे त्या बदलल्या जातात. जुन्या मोटर जे आहे त्या चोरीला जातात. परंतु एकही गुन्हा नोंद आतापर्यंत या प्रशासकीय अधिकाऱ्याने संबंधित पोलीस स्टेशनला केलेला नाहीये. दरवर्षी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन रंग कलर दिला जातो, रंगरंगोटी होते. परंतु तुम्ही जर आता त्या ठिकाणी जाचाल तर त्या ठिकाणी पापडे निघतात. दरवर्षी ऐन टायमावर 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी कार्य सुरू होतं. दरवर्षी गेल्या वर्षी तुम्हाला मी सांगतो 19 फेब्रुवारीच्या दिवशी या ठिकाणी फवारे हा एकच चालू होता. जो फवारा आहे या ठिकाणी 4 फवारे आहे त्याच्यामधला एकच सुरू होता आणि 19 फेब्रुवारी संपल्यानंतर सुमारे 5 महिने या ठिकाणी साफसफाई कर्मचारी पण आले सुद्धा नव्हते. या ठिकाणी स्थानिक जे शिवभक्त आहे ते स्वच्छता करतात. मग जे प्रशासन या ठिकाणी कर्मचारी लावतं त्याची पगार कुठे जाते? त्यांना तर पगार देतं प्रशासन आणि प्रशासनाकडे निधी कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी भीक मागो आंदोलन करतोय. शेतकऱ्यापासून, गरीबापासून, लहानापासून मोठ्यापर्यंत, उद्योजकापासून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी भीक देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी या ठिकाणी आम्ही हे भीक घेऊन प्रशासनाकडे जाऊन आहोत. महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं नाही की जे झालं त्यात निकृष्ट दर्जाचं काम झालं? जे झालं आरोप काय झालं नाही की जे झालं त्यात निकृष्ट दर्जा? माझे दोन्ही आरोप आहे. माझे आरोप दोन्ही आहे. प्रशासनाकडनं कदाचित निधी हा कमी पडत असेल स्थानिक गुत्तेदाराला. त्याच्यामुळे हा गुत्तेदार जो आहे हा निकृष्ट क्वालिटीचं काम या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जे काम करत आहे. तुम्ही जर परिसरात फिरले तुम्हाला मी दाखवू शकतो निकृष्ट दर्जाचं काम करत आहे. मला असं वाटतंय की प्रशासन निधी कमी देतोय आणि स्थानिक गुत्तेदारही हा मन लावून या ठिकाणी काम नाही करत. दरवर्षी या ठिकाणी नवीन मोटर बसवावं लागते, जुन्या मोटर चोरीला होतात. या ठिकाणी प्रशासन करतंय काय? हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे. काय नाव आपलं? माझं नाव किरण राजे देशमुख, युवा सेना गडकिल्ले संवर्धन विभागीय मराठवाडा अध्यक्ष.